मंडळी, तुमचेही केस अकाली पांढरे झालेत आणि केमिकल डाय वापरून केसांची पार वाट लागली आहे का? केस काळे तर करायचेत, पण केमिकल्सची भीती वाटते? मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाधव आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की केमिकल डायपासून दूर राहूनही तुम्ही तुमचे केस एका नैसर्गिक आणि अतिशय प्रभावी पद्धतीने कलर करू शकता? होय, आज आपण अशा एका नैसर्गिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी कोणत्याही केमिकलशिवाय आणि कोणतेही नुकसान न पोहोचवता तुमचे सर्व पांढरे केस काळे करू शकते. या गोष्टीचे नाव आहे इंडिगो. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जे जे प्रॉडक्ट्स आपल्याला लागणार आहेत ते मी या व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत. तुम्ही थेट स्क्रीनवर दिसत असलेल्या प्रॉडक्ट लिंक्सवर क्लिक करून ते अगदी सहज बाय करू शकता. मला खात्री आहे की तुम्ही हे नाव कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल. जर ऐकले नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडिगोचा रंजक इतिहास, त्याचे आश्चर्यकारक फायदे आणि ते कसे वापरायचे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्या काही सामान्य प्रश्नांची उत्तरेही देईन. चला तर मग अजिबात वेळ न दवडता हा व्हिडिओ सुरू करूया आणि इंडिगोबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. इंडिगोचा इतिहास आणि आयुर्वेदातील महत्त्व. आयुर्वेदामध्ये इंडिगोला नीळ किंवा लिनी या नावानेही ओळखले जाते. चरक संहितासारख्या अनेक प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही याच्या अनेक उपयोगांबद्दल सांगितले आहे. हे रोप प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वाढते, जसे की भारत, व्हिएतनाम आणि आफ्रिका. प्राचीन काळापासून इंडिगोचा वापर फक्त रंगवण्यासाठीच नाही, तर ताप कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी औषध म्हणूनही केला जात आहे. आणि हो, केस रंगवण्यासाठी तर लोक आजतागायत याचा वापर करतच आहेत. आजकाल लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. लोक आता केमिकल्स आणि तत्सम गोष्टींपासून दूर पळत आहेत. अशा लोकांसाठी इंडिगो एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय म्हणून समोर येत आहे. यामुळेच लोक हळूहळू याचा वापर करू लागले आहेत. जशी जशी लोकांना याची माहिती मिळत आहे, तशी तशी याची लोकप्रियताही वाढत आहे. आणि म्हणूनच केसांचे आणि सौंदर्याचे अनेक मोठे ब्रँड्स आता त्यांच्या उत्पादनांमध्ये इंडिगोचा समावेश करू लागले आहेत. तुम्ही इंडिगो का वापरायला पाहिजे? आता प्रश्न पडतो की तुम्ही इंडिगो का वापरावे? बाजारात मिळणारी आणि 5 मिनिटात केस काळी करणारी ती जुनी सोपी केमिकल डाय का वापरू नये? 1. 100% केमिकल फ्री. आपण ज्या सामान्य डाय वापरतो त्यामध्ये अनेकदा अमोनिया, पॅराबेन आणि सल्फेट्स असतात, जे केसांसाठी अत्यंत हानिकारक आहेत. याउलट इंडिगो हे एक पूर्णपणे हर्बल उत्पादन आहे. यात कोणतेही हानिकारक केमिकल नसते जे तुमच्या केसांना हानी पोहोचवेल. त्यामुळे हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सर्वांसाठी सुरक्षित आहे. केस मजबूत आणि चमकदार बनतात. इंडिगोच्या वापरामुळे केस केवळ काळेच होत नाहीत, तर ते मजबूतही होतात. केसांना एक छान चमक येते आणि तुमची टाळू निरोगी बनते. विज्ञानाची मोहर. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार इंडिगोसारख्या नैसर्गिक हेअर डायच्या वापरामुळे केसांच्या मजबूतीमध्ये लक्षणीय सुधारणा होते. म्हणजेच हे फक्त मी एक डॉक्टर म्हणून सांगते असं नाही, तर विज्ञानही हेच मान्य करते. थोडक्यात सांगायचे झाले तर जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस डाय करायचे असतील तर इंडिगो तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. इंडिगो वापरण्याची योग्य पद्धत. आता खूप कौतुक आणि चर्चा झाली. आता मुख्य मुद्द्यावर येऊया की याचा वापर कसा करायचा. चला तर मग इंडिगो वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. आवश्यक साहित्य. लक्षात ठेवा मंडळी, खालीलपैकी जे जे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत. तुम्हाला बाहेर शोधत बसायची गरज नाही. फक्त स्क्रीनवर दिसत असलेल्या प्रॉडक्टवर क्लिक करा आणि तेथून तुम्ही ते थेट खरेदी करू शकता. शुद्ध इंडिगो पावडर. एक नॉन मेटॅलिक वाटी, शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची वाटी. मोजमाप करण्यासाठी चमचे, प्लास्टिकचे किंवा रबराचे हातमोजे, शावर कॅप आणि एक जुना टॉवेल. जुना यासाठी कारण हे करताना थोडे डाग पडू शकतात आणि तुमचा नवीन टॉवेल खराब होऊ नये. वापरण्याच्या पायऱ्या. 1. केस धुणे. सर्वात आधी तुमचे केस एका सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमधील तेल आणि नैसर्गिक स्त्राव निघून केस स्वच्छ होतील. पेस्ट बनवणे. इंडिगो पावडर काचेच्या वाटीत घ्या आणि त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करा. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर पावडरमध्ये गाठी तयार होतील किंवा पेस्ट खूप पातळ होईल. पेस्टची जाडी साधारणपणे आपण जशी मेहंदी भिजवतो तशी घट्ट असावी. लागू करणे. हातात रबरी हातमोजे घाला, कारण इंडिगोमुळे हात काळे होऊ शकतात. आता केसांचे लहान लहान भाग करून इंडिगोची पेस्ट केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. संपूर्ण केसांना पेस्ट लावून झाल्यावर डोक्यावर शावर कॅप घाला आणि 30 मिनिटे ते 1 तास थांबा. तुम्ही जेवढा जास्त वेळ हे ठेवाल तेवढा रंगाचा गडदपणा वाढत जाईल. तुम्हाला कसा रंग हवा आहे यावर वेळ ठरवा.
केस सुकल्यावर किंवा धुण्यास तयार झाल्यावर ते पाण्याने स्वच्छ धुवा. केस धुण्यासाठी नेहमी माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा. माझी एक खास टिप: इंडिगोचा रंग जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी कधीही कडक केमिकल्स किंवा हार्श शॅम्पूचा वापर करू नका. नैसर्गिक उत्पादने जास्त वापरा आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा खोबरेल तेल किंवा जोजोबा तेलाने केसांना मालिश करा. यामुळे रंग जास्त काळ टिकेल, तो चमकदार राहील आणि केसांचे आरोग्यही उत्तम राहील. आता आपण काही सामान्य प्रश्नांबद्दल बोलूया, जे कदाचित या क्षणी तुमच्याही मनात येत असतील. काय इंडिगो सर्व प्रकारच्या केसांसाठी वापरता येते? होय, इंडिगो बहुतेक सर्व प्रकारच्या केसांसाठी सुरक्षित आणि योग्य असते. पण जर तुमचे केस खूप जास्त खराब झालेले असतील किंवा तुमची टाळू खूप संवेदनशील असेल, तर संपूर्ण केसांना लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला याची खात्री होईल की यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाहीये. इंडिगोचा रंग किती दिवस टिकतो? साधारणपणे इंडिगोचा रंग तुमच्या केसांवर 4 ते 6 आठवडे टिकतो. पण हे पूर्णपणे तुमच्या हेअर केअर रुटीनवर अवलंबून असते. तुम्ही कोणते प्रॉडक्ट्स वापरता आणि थेट उन्हात तुम्ही दिवसातील किती वेळ घालवता यावर रंगाचे टिकणे अवलंबून असते. पण सरासरी एका सामान्य व्यक्तीसाठी हा रंग 4 ते 6 आठवडे आरामात टिकून राहतो. का इंडिगो इतर नैसर्गिक डाय, उदाहरण मेहंदी, सोबत मिक्स करता येते? हा सर्वात जास्त विचारला जाणारा आणि मनोरंजक प्रश्न आहे. तर मंडळी, इंडिगो आणि मेहंदीचे कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त असते. इंडिगो केसांना निळसर काळा रंग देते आणि मेहंदी केसांना लाल रंग देते. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र करता, तेव्हा तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक दिसणारा ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन शेड मिळतो. मेहंदी आणि इंडिगोचे प्रमाण किती असावे हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. खालील तक्त्यावरून तुम्ही योग्य प्रमाण ठरवू शकता. तुम्हाला हवा असलेला रंग, मेहंदीचे प्रमाण, इंडिगोचे प्रमाण. लालसर तपकिरी 70%, 30%. गडद तपकिरी 50%, 50%. काळ्याकडे झुकणारा 30%, 70%. मित्रांनो, केसांच्या रंगाच्या बाबतीत इंडिगो तुम्हाला खरोखरच आश्चर्यकारक परिणाम देते. माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतः अनेकदा याचा वापर केला आहे आणि हा प्रयत्न खरोखरच सार्थ ठरला आहे. त्यामुळे जर तुम्ही या प्रक्रियेसाठी थोडा वेळ काढू शकत असाल आणि हे सगळं करू शकत असाल, तर हे नक्की करून पहा. मला खात्री आहे की तुमच्या केसांचा नैसर्गिक लूक आणि चमक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इंडिगोबद्दल मी सांगितलेल्या माहितीमधून तुम्ही काहीतरी नवीन नक्कीच शिकला असाल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही इंडिगोबद्दल माहिती मिळेल आणि ते हजारो रुपये खर्च करून विकत घेतल्या जाणाऱ्या केमिकल डायपासून स्वतःला वाचवू शकतील.